श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, हर हर महादेवच्या पार्ट 5 मध्ये आपलं स्वागत आहे. भरपूर लोक असं ज्ञान देतात की महादेवावरती दूध वाहण्यापेक्षा ते दूध गरीबाला दिलेलं काय वाईट आहे. तर तुम्ही ते ज्ञान देण्याच्या अगोदर ही गोष्ट लक्षात घ्या की महादेवाला दूध का बरं अर्पित केलं जातं, या मागचं तथ्य काय आहे, कारण काय आहे, हे आपण जाणून घेऊ. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा त्यामधून निघालं होतं हलाहल नावाचं विष. ज्या विषमुळे सर्व देवी देवता आणि सर्व साधू संत लोक जळत होते, म्हणजे पूर्ण शरीरामध्ये अग्नी निर्माण होत. तर त्यामुळे ते विष महादेवानी प्राशन केलं, त्यामुळे त्यांचं नाव हे नीलकंठ पडलं. आणि महादेवाला त्यांचा खूप त्रास होत होता, म्हणजे नरड्यामध्ये जलन होणे, जळजळ होणे, हे त्रास महादेवाला होत होता. तर तेव्हा देवतांनी आणि साधू ऋषी मुनींनी त्यांच्यावरती दूध अर्पण केलं. म्हणजे तुम्ही समजू शकता, केव्हाही आपण मिरची जर खाल्ली तर त्यावरती दूध पिल्यानंतर आपलं जेवढं मिरचीचा त्रास आहे, जेवढी जळण आहे आपल्या जिभेवरची, ती कमी होते. त्यामुळे महादेवाला हे दूध अर्पण केलं, म्हणजे त्यांची नरड्याची जलन हे कमी व्हावी म्हणून. आणि हो, जर तुम्ही हे शिवलिंगवरती दूध अर्पण करत असाल तर मनातल्या मनात हे म्हणू शकता, हे महादेव, तुमचा जो त्रास आहे तो कमी हो, हीच आम्ही अपेक्षा करतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट मध्ये नक्की कळू शकता. आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओ सोबत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.